वीर रेल्वे स्थानकावर कोकण रेल्वेच्या येणाऱ्या जाणाऱ्या सर्व गाड्यांना थांबा द्या, अन्यथा 7 सप्टेंबर 2026 रोजी रेल रोको आंदोलनाचा इशारा. मिशन वीर रेल्वे स्थानक थांबा महाड पोलादपूर कृती समितीच्या मुख्य प्रवर्तक मनोजजी खांबे यांचा इशारा. महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्थानकावर येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वेच्या सर्वच गाड्या थांबत नसल्याने मिशन वीर रेल्वे स्थानक थांबा महाड पोलादपूर कृती समितीचे मुख्य प्रवर्तक मनोजजी खांबे कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी भारत सरकारच्या केंद्रीय रेल्वे मंत्री माननीय अश्विनी वैष्णव यांना निवेदन देत थेट 7 सप्टेंबर 2026 रोजी रेल रोकोचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता महाड शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या दिलेल्या निवेदनामध्ये रायगड जिल्ह्यातील महाड हा एक केवळ तालुका नसून महाराष्ट्राच्या इतिहासाची, सामाजिक परिवर्तनाची आणि स्वराज्याच्या प्रकरणाची साक्ष देणारी ऐतिहासिक भूमी आहे. मात्र कोकण रेल्वे सुरू होऊन अनेक वर्ष होऊन देखील महाड सारख्या ऐतिहासिक शहराला रेल्वेचा लाभ मिळू शकला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या दिलेल्या निवेदनात पुढे सांगितले की महाडच्या मातीला असलेला ऐतिहासिक महत्त्व देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदविलेले आहे. महाड तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देणारा किल्ले रायगड, राजमाता जिजाऊंची पाचाड येथील समाधी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेसाठी केलेल्या ऐतिहासिक चौदार तले सत्याग्रहाची भूमी, गंधारपाले येथील सुमारे 2500 वर्ष पूर्वीच्या बौद्ध लेणी, तसेच शिवकालीन श्री वीरेश्वर महाराज मंदिर अशी असंख्य ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे आहेत. असे असताना सुद्धा कोकण रेल्वेच्या गाड्या वीरला थांबत नसल्याने महाड तालुक्यावर अन्याय असल्याचे त्यांनी सांगितले. भारत सरकारचे केंद्रीय रेल्वे मंत्री माननीय अश्विनी वैष्णव यांना निवेदन देत 7 सप्टेंबर 2026 रोजी कोकण रेल्वे रोखण्याचा त्यांनी जो इशारा दिला आहे, त्याबाबत पत्रकार परिषद घेऊन जी माहिती त्यांनी दिली त्यावेळी त्यांच्या समवेत कृती समितीचे श्री सुधीर शेठ, श्री सुनील अग्रवाल, श्री सतीश सकपाळ, श्री महेंद्र मनवे, जमील सरकोत, समीर गाडगिल, राजेंद्र मेटे, निलेश नडे, राजीव वनारसे, चंद्रकांत शिंदे, शेखर वाकाडे, उदय दलवी, विशाल हाटे, सुधीर सकपाल आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते. जाणून घेऊया कृती समितीचे मुख्य प्रवर्तक श्री मनोज खांबे यांनी पत्रकार परिषदेत काय माहिती दिली. नमस्कार आणि सर्व माझे पत्रकार बंधू यांचे मनपूर्वक स्वागत. आपल्याला आत्ताच आमच्या सुधीर भाईंनी जी पार्श्वभूमी सांगितली ती आपल्याला याआधीही कल्पना आहे. आपल्याला जी गेल्या अनेक वर्षापासून महाड पोलादपूरकरांना जी खंत आहे ती रेल्वेची, आणि ती रेल्वे आपल्या महाड पोलादपूरमध्ये आली नाही हे दुःख आपल्याला सर्वांनाच आहे. पण आपल्याला जो थांबा दिलेला आहे वीर रेल्वे स्थानक, आणि ह्या वीर रेल्वे स्थानकावर केवळ 2 गाड्या सोडल्या लोकल, तर आठवड्यातून एखादी गाडी सोडली तर एकही गाडी आपल्या तिथं थांबत नाही. त्याचा मोठा परिणाम आपल्या महाड पोलादपूरच्या रहिवाशांवर पण झालाय. ऐतिहासिकदृष्ट्या आपलं महाड हे जगाच्या नकाशावर आहे. त्याचं कारण छत्रपती शिवरायांचा रायगड किल्ला, बाबासाहेब आंबेडकरांचा चौदार तळे, शिवतरघळ, वीरेश्वर मंदिर अशी अनेक ठिकाणं सांगता येतील की ती आपल्या महाड तालुक्यामध्ये आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांचं स्मारक उमरठ येथे पोलादपूर येथे आहे. आणि एवढं सगळं असताना सुद्धा आपल्या वीर रेल्वे स्थानकावर एकही एक्सप्रेस गाडी थांबवली जात नाही याची खंत कुठेतरी आपल्या मनात होती. आणि ही खंत असल्यामुळेच आपण काहीतरी करावं, यासाठी प्रयत्न करावे हे आमच्या मनात आलं. आणि आपण एक व्हॉट्सअपद्वारे एक मोहीम सुरू केली, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आणि त्या प्रतिसादातून आपण एक बैठक पण राष्ट्रीय स्मारकात घेतली
काही पत्रकार त्यावेळेला उपस्थित राहिले नव्हते कारण ते बाहेरगावी होते. पण त्या बैठकीला आपल्या महाड पोलादपूर मधल्या रहिवाशींनी चांगली साथ दिली. हे सगळे जे आमच्या सोबत होते त्यापैकी जवळजवळ 100-125 लोक त्या बैठकीला होती आणि सगळ्यांनीच हा प्रश्न उचलून धरला आणि हा धसाच आपण लावू असा प्रयत्न केला. यासाठी आपण पहिलं एक निवेदन रेल्वे मंत्री अश्विनी यांना दिलेलं आहे. नंतर 2 राज्यमंत्री आहेत त्यांना सुद्धा आपण दिलेले आहे निवेदन. आणि आता पुन्हा आपण आंदोलनाचं निवेदन आपण त्यावेळेला 3 तारीख केली होती पण कालावधी खूप कमी मिळतोय म्हणून आता 7 सप्टेंबर आंदोलनाचं तारीख घेतलेली आहे. 7 सप्टेंबर चं निवेदन सुद्धा रेल्वे मंत्र्यांसह जे आपले रायगडचे खासदार आहेत तटकरे साहेब आहेत, आपले पालकमंत्री गोगावले साहेब आहेत, त्यांना पण पाठवलेले आहेत. त्यांच्या पीएन जवळ बोलणं केलेलं आहे मी की बाबा त्यांनीही आमच्या ह्या आंदोलनासाठी प्रयत्न करावा आणि आमची जी मागणी आहे की सर्वच्या सर्व गाड्या MIDC ते पोलादपूर पर्यंत एक आपला रेल्वे फाटा आणि रेल्वे स्टेशन यावं ही आहेच. त्यासोबत वीर रेल्वे स्थानकावर सर्व एक्सप्रेस गाड्यांची बुकिंग सेवा सुरू करावी. ती तिथं होत नाही, ती व्हावी. वीर रेल्वे स्थानक ते पनवेल ही एक मेमो रेल आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी येण्या जाण्यासाठी करावी. तसेच महत्वाची एक तांत्रिक अडचण आहे की त्या वीर रेल्वे स्थानकाचं जे नाव आहे ते वीर रेल्वे स्थानक आहे. ते वीर रेल्वे स्थानकाचं नाव हे वीर महाड रोड असं करावं जेणेकरून सगळ्या दृष्टीने ते सोपं जाईल. कारण ज्या वेळेला पर्यटक सर्च करतो महाडला यायचं किंवा रायगडला यायचं तेव्हा वीर रेल्वे स्थानक हे त्यांना समजत नाही कुठं आहे ते, कारण ते जगाच्या नकाशावर तेवढं प्रसिद्ध नाही. त्यामुळे जर का ते महाड रोड झालं तर आणखीन सोपं जाईल. यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि यासाठी आपण वीर ग्रामपंचायतीच्या सरपंच त्यांचे सदस्य यांची भेट घेऊन आलो. त्यांनी परवा गुरुवारी मीटिंग तिथं आयोजित केले. त्या मीटिंगला पण आपल्याला बोलवलेलं आहे. म्हणजे त्यांची सहमती लागणारच आहे आपल्याला, त्यांना आपण डावलून चालणार नाही किंवा त्यांचा समज असा व्हायला नको आमचं वीर नाव काढतायत की काय. तर वीर महाड रोड असंच नाव आपण देणार आहोत. नाम विस्तार करणार आहोत, नाम हे नाही, नाव बदलणार नाही. तर ते आहे. दुसरी गोष्ट आता सकाळीच त्या ग्रुपवर आपले ते कुलकर्णी आपले जे आहे तिथले कर्णिक गोरेगावचे त्यांनी मागं प्रयत्न करून आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये बुकिंग सुरू केली होती. ती काही दिवसापूर्वी बुकिंग बंद केली. मी सकाळीच स्टेशन मास्तर जे आहेत सिलवंत म्हणून त्यांच्याशी फोनवर बोललो. ते स्वतः आता ऑफिसला मला भेटून गेले की तुम्ही तुमचं पत्र द्या, मी वरिष्ठांकडे परत हे करतो आणि ते परत सुरू करण्यासाठी प्रयत्न करतो. ह्या अशा सगळ्या गोष्टी झाल्या. आता याची दखल मी जे महाव्यवस्थापक आहेत त्यांच्या PRO जवळ बोललो, बेलापूरच्या. रत्नागिरीला जे जनरल मॅनेजर आहेत त्यांच्या PRO जवळ बोललो. त्यांच्याजवळ आपण ही निवेदनं दिलेली आहेत. त्यांच्याकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत म्हणजे आपल्याशी बोलणी करण्यासाठी. तसेच कोलाड ते रत्नागिरीपर्यंतचे जे रेल्वेचे पोलीस अधिकारी आहेत, मुख्य पोलीस अधिकारी आहेत पाडवी म्हणून, त्यांचे फोन 2 दिवस सुरू आहेत. त्यांचा आत्ताही फोन आला की तुम्ही कशा प्रकारे आंदोलन करणार आहात आणि त्याची पार्श्वभूमी मला सांगा. मी त्यांना सांगितलं की असं असं आहे, आमच्या काय मागण्या आहेत त्या सांगितल्या आणि आम्ही रेल रोको करणार आहोत. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही शक्यतो रेल रोको करू नका, तिथे येऊन बसा. पण म्हणलं नुसतं बसून आमच्या जर मागण्या मान्य होणार असतील तर आम्ही नाही करणार, पण रेल रोको मागण्या मान्य नसतील होणार तर आम्ही रेल रोको करणार, ह्या शब्दात त्यांना मी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारचं हे आपलं आंदोलन आपण करायचं आहे आणि आपण पत्रकार सोबत आहातच, पण नागरिक म्हणून, महाड पोलादपूरचे नागरिक म्हणून पण ह्या आपल्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीसाठी ब्युरो रिपोर्ट, रायगड.